नमस्कार. नमस्कार. आज आमच्या बनामावशी चकल्या बनवणार आहेत. फराळामधील चकली हा पदार्थ भारतीय फराळामधला सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ आहे. तर आज आमच्या बनामावशी चकल्या बनवणार आहेत. बघा, नेहमीच्या चकल्या ह्या आपण रेसिपी पाहतो की कुरकुरीत चकल्या होतात, पण आज त्या कुरकुरीत न बनवता मऊ चकल्या बनवणार आहेत. काही लोकांना मऊ आवडतात, काही लहान मुलांनाही मऊ चकल्या खायला आवडतात. आणि गावाकडच्या वयस्कर माणसांनासुद्धा फराळ खावासा वाटतो, पण कुरकुरीत चकल्या खाताना थोडीशी अडचण येते दात नसल्यामुळं. त्यामुळे त्यांना मऊ चकल्या खाण्यासाठी योग्य असतात. तर आज आम्हाला नेहमीच या बनामावशींच्या चकल्या ज्या मऊ असतात पण इतक्या टेस्टी असतात ना, तर खूप आवडतात. म्हणून आज आम्ही त्यांच्याकडून बनवून घेत आहोत. तर पहा, बनामावशींनी साहित्य जमा केलेलं आहे. यासाठी साहित्य त्या सांगतील. बनामावशी, चकल्या बनवण्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे. 1 किलो तांदूळ आहे, 1 किलो डाळ आहे आणि पाव किलो गहू आहेत. हां, ठीक आहे. म्हणजे चकलीचं पीठ बनवण्यासाठी सुरुवातीला हरभरा डाळ थोडीशी भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1/2 किलो तांदूळ आणि 1/2 किलो गहू घेतलेले आहेत आणि ते चक्कीवरून दळून आणलेलं आहे. हां, आता त्यामध्ये तुम्ही काय ही चटणी घालणार. ही चटणी म्हणजे आदमासानच घालायची वाटीभर अशी. ही जी लाल तिखट आहे, ही जी लाल तिखट आहे ना, ही घरीच बनवलेली आहे. लाल मिरची पूड आणि त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ घालून बनवलेली असते की जी आम्ही वर्षभर आमटी भाजी बनवण्यासाठी वापरतो. तीच चटणी त्यांनी वापरलेली आहे. पहा, म्हणजे सेपरेट असा चकली मसाला त्यांनी नाही वापरला तरीही त्या टेस्टी होणार आहेत. त्याच्यानंतर थोडीशी हळद, यामध्ये हळद घालतायत, हळद पूड. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ हे प्रथमतः मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साध्या पद्धतीनंच करायच्या आहेत चकल्या. आणि हे तेल आहे, तेल कडवून यानंतर हे आहे ते तेल आहे. 1 वाटी तेल त्याच्यातच ओवा घातलाय, गॅसवर कडवून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घातलेला आहे. आणि मग आता पाण्यात मळायचे, चांगलं मळून ठेवायचे. आणि यासाठी मळण्यासाठी हे थंड पाणीच वापरायचं आहे आपल्याला. पहा, अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवली जाणारी चकली. सगळं फोडून घ्यायचं, त्यातल्या गोट्या होत्या त्याच्यात, असे बारीक बारीक गुठळ्या होत्या त्याला. हां, तेल घातल्यानंतर ज्या गाठी होतात त्या हाताने फोडून घ्यायच्या आहेत. असे आता हाताने असं चोळून घ्यायचं हे आणि पूर्ण असं सगळं हे मळायचं, एकत्र करायचं, मिक्स करायचं पीठ. आणि हे मग नाहीतर असं मिक्स नाही केलं तर मग एकीकडे जातं हे सगळं. हां, तेल एका ठिकाणी राहणार आणि पीठ एका ठिकाणी. हे असं मळून घ्यायचं. आणि आम्ही आता हे चकल्या केल्या की बरीच आमंत्रण येतात. आणि आमची स्वतः तिकडं बाहेर राहते ना कोल्हापूरला, तिला सारखे आवडतात. मी तरी आठवड्यातनं महिन्यातनं 2-3 वेळा चकल्या सुरूच असतात. केलं म्हटलं की इकडं 4 द्यायला लागत्या. गोड लागलं म्हटलं की आणि हे काय विचारते सत्तू. मग आणि मला एक गाणं लिहून दिले, तर ना 2 चकल्या. मग असं बोलते. मग चकल्या छान होत्यात. मग आता ती मुलगी आली, 2 दिवस खाईल म्हणून करायचं ह्याच्यात हाय आम्ही. बघा, माझी कन्या स्वतः, तिला अगदी लहानपणापासून या आमच्या बनामावशींच्या चकल्या खूप आवडतात. घरी बनवलेल्या कितीही कुरकुरीत असल्या तरी त्या अजिबात हात लावत नाही. तिला फक्त बनामावशींच्या चकल्या हव्या असतात. म्हणून आज आम्ही खास तिच्यासाठी बनवून घेत आहोत. आणि घट लई पातळ मळायचं नाही, आदमासानच मळायचं, नाहीतर मग ते भाजत नाही चांगले. त्यांनी प्रमाण हे सगळं आपल्या अंदाजानं घेतलेलं आहे. म्हणजे अगदी काय मोजून 2 चमचे 3 चमचे असं कशाने मोजून न घेता त्यांनी हाताने अंदाजानं टाकलेलं आहे. म्हणजे इतक्या वर्षांचा अनुभव. आणि कसं होतंय, कधी कधी या अनुभवी माणसांच्या हातालाच खूप वेगळी चव असते. प्रत्येकाच्या हातातनं काही पदार्थ खूप छान पद्धतीनं बनवले जातात. असते ना मोठी,
धरतो तू गुट्टी करायचं. होय तसंच घडतं. फिरा लागल्या परशी खाली आहे ना हो. त्याच्यामुळे फिरा लागली. आपल्या लाडक्या नातींसाठी वेळ काढून आज आमच्या बनामावशी चकली बनवण्यासाठी होय आलेल्या आहेत. चांगल्या आहेत बाई. आमची बारकी नात लई हुशार आहे बघा हा. ठेवण्याला. तिखट व्हायला लागली. केवढंसं गव्हात ते आता झालं का? थांबा जरा. पाणी नासडली. चांगला गोळा व्हायला लागतोय तिला. मरतून मळून मळून एकजीव करावं लागते ते पीठ. होय आणि 2 तास ठेवायचं. आणि हे मळलेलं पीठ असं 2 तास झाकून ठेवायचं. झाकण्यासाठी तुम्ही कापड वापरू शकताय किंवा त्याच्यावर एखादं भांडं पलटी घालू शकताय. आणि मग 2 तासांनी ते पीठ पुन्हा एकदा मळायचं आणि मग चकल्या बनवायच्या. त्या मुलीसनी खायला आणि मऊ चकल्या होत्या ह्या डाळीच्या. डाळ तांदूळ हे घालून सगळं मग सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि बघा असं यात गाळ्या केली की शिरा येतात त्याला. हे बघा या अशा गाळ्या लागतात त्याच्यात. ह्या शिरा येतात ह्याच्यात. त्या अशा गाळ्या घालली की शिरा येतात चांगल्या. आणि त्या भुईला गाळून ह्याच्यात टाकलं की शिरा येत नाही. आणि हे बघा करल्यात ह्या चकल्या बघा होते कशा करल्यात त्या. आणि आमच्या ह्या जोडीदारांनी सगळं काढून चकल्या करायला सगळ्या तयार असतात. त्यातली चांगलं करायला की बनवायचं. कमर आली की लगेच एक चकली खायला द्यावी लागते. आलं की मग आम्ही लगेच चालू करता. आणि तुम्हाला हे चकलीचं हे आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.